Welcome in session number 8, presented by Sri Sushant Kumar Swami. Today, I am going to deliver a lecture on pregnancy and parturition, most important concept in our topic and in our life also. And as per your demand, I am going to discuss this concept in Marathi medium and English medium also. Let's see. Let's first, what is pregnancy? Pregnancy, it is the condition of carrying one or more embryo in uterus. A condition carrying one or more embryo in uterus called as pregnancy. In Marathi, प्रेग्नन्सीला प्रसूती म्हणतात आणि प्रसूती म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज युटेरसमध्ये धारण करणं. एम्ब्रियोजला गर्भ म्हणतात आणि युटेरसला गर्भाशय म्हणतात. ही व्याख्या अशी होईल की प्रेग्नन्सी म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त गर्भांची गर्भाशयात धारणा करणे म्हणजेच प्रेग्नन्सी होय. दिस प्रेग्नन्सी इज ऑल्सो कॉल्ड ॲज gestation. प्रेग्नन्सीला gestation या नावाने ओळखलं जातं. इट इज अप्रॉक्सिमेटली 9 months. प्रेग्नन्सीचा कालावधी हा सर्वसाधारण 9 महिन्यांचा गणला जातो. बट सम specialists calculate it as 266 days or some calculate 280 days. Those calculate 260 days, they can start to counting from day of fertilization, and those calculate 280 days, they count from last menstrual cycle. म्हणजे हा कालावधी 266 दिवसांचा असतो किंवा 280 दिवसाचा असतो असं तज्ज्ञ मानतात. 266 दिवसांचं जे लोक मानतात ते फर्टिलायझेशनच्या दिवसापासून काउंट करतात आणि 280 म्हणून जे मानतात ते शेवटचं मेन्स्ट्रुअल सायकल झाली त्या दिवसापासून काउंट करतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारे काउंटिंग झालेलं दिसतं. परंतु सर्वसाधारणपणे तो ॲप्रॉक्सिमेटली 9 महिन्यांचा कालावधी मानला जातो. दिस पिरियड is divides into 3 parts known as trimesters, and duration of trimester is 3 months. Duration of trimester is 3 months. हा कालावधी 3 भागात आपण विभागतो आणि त्यांना ट्रायमिस्टर म्हणतो आणि प्रत्येक ट्रायमिस्टर ही 3 महिन्यांची एक आहे. आता ट्रायमिस्टरमध्ये काय घडतं आपण पाहूया. व्हॉट सी इन trimester. Let's see first trimester. A first trimester, it is considered as 12th week from fertilization. It is the time of most rapid changes for the mother and embryo. During this period, during this trimester, embryo receives nutrients directly from endometrium because placenta is not developed here, and this period is 2 to 4 weeks. The main part of this trimester, the organogenesis takes place, means organ formation is observed in this stage. At 8th week, all organs are developed as like adult in embryo. That's why it is called as fetus. This stage is called as fetus, and this fetus is 3 to 5 centimeter in length. Meanwhile, mother also undergoes rapid changes under the effect of progesterone, such as maternal part of placenta grows, uterus become larger, etc., etc. In this period, morning sickness is experienced in mothers. आता फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय होतं बघा, हा एम्ब्रियोच्या वाढीचा फास्टेस्ट वाढ आपल्याला इथं होताना दिसते. ग्रोथ ज्याला आपण म्हणू ही इथं होताना दिसेल.
हा कालावधी सर्वसाधारण 12 आठवड्यापर्यंतचा धरला जातो. फर्टिलायझेशनपासून जर आपण मोजत गेलो तर 12 आठवड्यांचा गणला जातो. या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला एम्ब्रिओमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन फॉर्मेशन होण्याची क्रिया इथं झालेली दिसते. पण एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी लक्षात ठेवायची, पहिल्या 2ऱ्या ते 4थ्या आठवड्यापर्यंत प्लासेंटा डेव्हलप झालेला नसल्यामुळं या कालावधीमध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ती डायरेक्ट एंडोमेट्रियमकडून घेतली जातात. याच कालावधीमध्ये सर्वसाधारण मदरच्या ह्याच्यामध्ये चेंजेस होतात प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळं आणि मॅटर्नल पार्ट ऑफ प्लासेंटा डेव्हलप. अजून एम्ब्रिओकडून प्लासेंटा डेव्हलप झालेला नाही, मॅटरकडून व्हायला सुरुवात होते. युटेरस लार्ज होतं. मॉर्निंग सिकनेस ज्याच्यामध्ये उलट्या वगैरे होणं, कोरड्या उलट्या वगैरेचा प्रकार येतो त्याच्यामध्ये कन्सिडर केलं तर मदर आईमध्ये दिसायला लागतं. हे सगळे चेंजेस तुम्हाला कशामध्ये दिसतात? फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये दिसतात. हे चेंजेस कसे दिसतात ते आपण पाहूया. या फर्स्ट ट्रायमिस्टरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये 2-4 आठवड्यापर्यंत तुमचा एम्ब्रिओ आहे हा या पद्धतीने दिसेल की याच्यामध्ये डेव्हलपमेंट वाढ व्हायला सुरुवात झाली दिसेल. 6व्या आठवड्यापर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने वाढ झालेली दिसेल. हात वगैरे थोडेसे डेव्हलप झाले दिसतील, डोकं थोडंसं डेव्हलप झालेलं दिसेल. 8 वीकमध्ये तुम्हाला हात पाय डेव्हलप झालेले दिसेल, म्हणजे ऑर्गन्स तयार झालेले दिसतील. लेट्स सी दिस फर्स्ट ट्रायमिस्टर organogenesis takes place, means at initial stage there are no organs, least organs are developed. In 6th week some organs are developed, but at 8 weeks all organs are developed as like adult. So this condition now we called it as a fetus. आता आपण याला काय म्हणूया? फिटस म्हणूया. ही आपल्याला सर्वसाधारण अवस्था कशामध्ये पाहायला मिळते? फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर हा आपल्याला पूर्णपणे डेव्हलप झालेला फिटस मिळेल आणि ही एम्ब्रिओमधली डेव्हलपमेंट आपल्याला दिसेल. ही आपल्याला फर्स्ट ट्रायमिस्टरमधली अवस्था पाहायला मिळेल, जी अवस्था 12 आठवड्यापर्यंत असते. दिस ड्युरेशन इज 12th week. This development takes place in 12th week. Now this embryo enters into the second trimester. In second trimester, it is considered as 13 to 26 week from fertilization. 13 to 26, 13 ते 26 आठवडे हा कालावधी सेकंड ट्रायमिस्टरचा असतो. याच्यामध्ये इन दिस ट्रायमिस्टर रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस, युटेरस ऑल्सो ग्रो इनफ टू प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीसाठी युटेरसची जेवढी ग्रोथ पाहिजे तेवढी ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते. या ठिकाणी फिटस बिकम्स 30 सेंटीमीटर लॉंग अँड इट इज अ व्हेरी ॲक्टिव्ह. सेकंड ट्रायमिस्टरमध्ये फिटसची वाढ होऊन तो 30 सेंटीमीटर लॉंगचा होतो. तुम्ही जर पाहिलं तर 8व्या आठवड्यामध्ये तो फक्त 3 ते 5 सेंटीमीटर एवढाच होता. आता तो किती झाला आहे? 30 सेंटीमीटर. आणि त्यानंतर तो आपल्याला काय मिळतो? या ठिकाणी प्लासेंटा डेव्हलप व्हायला झालेला मिळतो. आणि प्लासेंटा झाल्यामुळं प्लासेंटा काय करतो की हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतो. आत्तापर्यंत प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे कॉर्पस ल्युटियम ओव्हरीमधून सिक्रेट होतं. आता इथं ओव्हरीचं काम थांबलेलं आहे आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेशन जबाबदारी कोणाकडे आली? प्लासेंटाकडे आली. यापूर्वी प्लासेंटा का डेव्हलप करत नव्हता? तर कारण प्लासेंटा तयार झाला नव्हता. आणि प्लासेंटा आता तयार होत झालेला असल्यामुळं या ठिकाणी प्लासेंटा काय करतो? प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेशन करतो. आणि आपण पुढच्या स्टेजमध्ये जातो, ती थर्ड ट्रायमिस्टर. तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षात कशी चेंज डेव्हलपमेंट होते आपण पाहूया. हे बघा, पहिल्या महिन्याचा हा 2ऱ्या महिन्यामध्ये असेल, हा 3ऱ्या महिन्यामध्ये, हा 7वा महिना आणि हा 9वा महिना. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडी ग्रोथ झालेली दिसते. आपण थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आलो. थर्ड ट्रायमिस्टरमध्ये संपूर्ण ग्रोथ पूर्णपणे झालेली असते. आणि थर्ड ट्रायमिस्टर हा Now we enter in third trimester. Third trimester considered to be 7th week to till fertilization. Till pregnancy. Means from fertilization 27th week, not 7th, 27th week to till for a pregnancy. This is the third trimester. In this, fetus become 50 centimeter long and
3 to 4 kg in weight. Fetus grow. It is 50 centimeter long. It becomes 50 centimeter long and its weight will be 3 to 4 kg. Uterus expands. What's happening in uterus? Uterus expands. Fetus become ready for birth. इन ह्या तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या 2 ट्रायमिस्टरपेक्षा डेव्हलपमेंट थांबलेली असेल, कारण डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेली असते. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये फिटसची लांबी तुम्ही जर बघितलं 3 सेंटीमीटर असते, दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये ती 30 सेंटीमीटरपर्यंत वाढते आणि तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये ती लांबी तुम्हाला उंची किंवा लांबी ही 50 सेंटीमीटरपर्यंत वाढलेली दिसेल. इथं सगळे ऑर्गन्स तुम्हाला डेव्हलप झाले दिसतील, प्लासेंटा वेल डेव्हलप्ड झालेलं दिसेल आणि हा फिटस 3 ते 4 किलो वजनाचा तयार झालेला असतो. इथपर्यंत त्याचं वजन वाढलेलं असतं आणि हा आता जन्म घ्यायला तयार असतो. ही कंडिशन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते? 3rd ट्रायमिस्टरमध्ये पाहायला मिळते. हा कालावधी फर्टिलायझेशनपासून 27 आठवड्यांपर्यंतचा पासून ते प्रेग्नन्सी होईपर्यंत इथपर्यंतचा, म्हणजे पार्च्युरेशन होईपर्यंत इथपर्यंतचा हा कालावधी मानला जातो. या कालावधीमध्ये युटरस एनलार्ज झालेला आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर एक चर्चा करणार आहोत, ते म्हणजे प्लासेंटा. नाव नेक्स्ट सी अबाउट द प्लासेंटा. वाय प्लासेंटा इज इम्पॉर्टंट? बिकॉज प्लासेंटा इज इम्पॉर्टंट बिकॉज इट प्रोवाइड्स all essential nutrients to developing embryo. प्लासेंटाचं काम काय? तर वाढणाऱ्या एम्ब्रिओला आवश्यक सगळे न्यूट्रिएंट्स पुरवणं. एवढंच आहे का? तर नाही. त्याबरोबर ऑक्सिजन सप्लाय असेल ते करणं आहे. त्या एम्ब्रिओ फिटसमधील ज्या काही गोष्टी नको असणाऱ्या गोष्टी आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजनस वेस्ट असेल, ते बाहेर टाकणं. म्हणून प्लासेंटा महत्त्वाचा आहे. लेट्स सी प्लासेंटा. प्लासेंटा इज अ टेम्पररी ऑर्गन अँड टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. प्लासेंटा हा टेम्पररी ऑर्गन आणि टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. टेम्पररी असं का म्हटलं आहे, तात्पुरतं का म्हटलं आहे? कारण तेवढ्या पिरियड पुरतंच. एकदा ती 9 महिन्याचा पिरियड संपला म्हणजे तो प्लासेंटाचं बाळ जन्माला प्लासेंटाचं काम संपलं, प्लासेंटा निघून जातो, म्हणून त्या तात्पुरतं ऑर्गन म्हटलेलं आहे. सो इट इज कॉल्ड एज टेम्पररी बिकॉज इट इज फॉर ओनली दॅट पिरियड, अप्रॉक्सिमेटली 9 पिरियड मंथ्स, नॉट मोर ऑर लेस दॅन. प्लासेंटा इज अ कनेक्शन बिटवीन मदर अँड फिटस. प्लासेंटा हा मदर आणि फिटस यांच्यामधला जोडणारा दुवा आहे असं म्हटलं तरी चालेल. यांना एकमेकाला जोडणारा दुवा आहे. प्लासेंटा फॅसिलिटेट्स सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स. प्लासेंटा हा ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स यांचा सप्लाय करतो आणि तो कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनस वेस्ट फिटस बॉडीमधल्या आहेत त्या बाहेर काढून टाकायला मदत करतो. प्लासेंटा हा एकमेव असा ऑर्गन आहे बॉडीमधला की जो अर्धा फिमेलच्या टिश्यूकडून तयार झाला आहे, म्हणजे अर्धा आईच्या टिश्यूकडून तयार होतो आणि अर्धा बाळाच्या टिश्यूकडून तयार होतो, म्हणून इंडिव्हिज्युअल टिश्यू असं म्हटलेलं आहे. प्लासेंटा इज हाफ मेड विथ 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स टिश्यू, हाफ फ्रॉम बेबी, हाफ फ्रॉम मदर, अँड दिस इज द युनिक कॅरेक्टर ऑफ प्लासेंटा. नेक्स्ट, parturition. After that we are going to parturition. What is meant by parturition? Parturition is a process that gives birth to baby. बाळाला जन्म देण्याची क्रिया म्हणजेच पार्च्युरेशन होय. याच्यामध्ये लेबर हा एक कन्सेप्ट वापरला जातो. लेबर्स. आता लेबर म्हणजे काय? लेबर पेन हा एक शब्द वापरला जातो. तर लेबर म्हणजे काय? तर युटेरसचं होणारं कॉन्ट्रॅक्शन, सर्विक्स आणि वजायनाचं होणारं डायलेशन, याला कंबाईंडली लेबर असं म्हटलं जातं. लेबर्स मीन्स युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, डायलेशन ऑफ सर्विक्स अँड वजायना, कंबाईंडली नोन ॲज लेबर्स, अँड द पेन्स ऑकरिंग ड्युरिंग दॅट इज नोन ॲज लेबर पेन. आणि ह्या सगळ्या पार्च्युरेशनची प्रक्रिया आहे किंवा लेबरची क्रिया आहे ही होण्यासाठी काही हार्मोन्स या ठिकाणी इसेन्शियल असतात. द हार्मोन्स आर नेसेसरी, दॅट इज एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन रेशो, ACTH, corticosteroids, oxytocin, relaxin, etc. Now see the role of hormones during parturition.
This parturition completes in 3 steps. First one dilation, second is expulsion, and third one placental or birth stage, after birth stage. So first step, dilation. When this embryo properly grows, it indicates or it sends signals to uterus, and this uterus mildly contract. म्हणजे एम्ब्रिओची प्रॉपर ग्रोथ झाली की लगेच तुम्ही ते काय त्याच्यामुळे काय होतं, युटरसच्या वॉलला सिग्नल जातो आणि युटरसची वॉल काय होतात, हळूहळू कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात. हळूहळू कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात झाली की याचा इफेक्ट काय होतो, पिट्युटरी ग्लँड ACTH हार्मोन सिक्रेट करते. आणि पिट्युटरी ग्लँड काय करते, ACTH हार्मोन मीन्स पिट्युटरी ग्लँड रिलीज ACTH. दिस ACTH ॲक्टिवेट ऑन ॲड्रिनल ग्लँड. हे ACTH ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट करतात. ते ॲड्रिनल कॉर्टेक्स काय करतो, कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन सिक्रेट करतो. मग ACTH असेल, कॉर्टिकोस्टेरॉइड असेल, याच्यामुळे काय होतं, ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेशन चालू होतं. बघा प्रोसेस कशी. द मॅक्झिमम ग्रोथ send the signal to uterine wall, and uterine wall going to mild contraction. This signal goes to pituitary gland, and pituitary gland secrete ACTH hormone, adrenocorticotropic hormone. This hormone act on adrenal cortex present in adrenal gland to secrete corticosteroid. This corticosteroid and ACTH are the indicating sign for oxytocin. That's why oxytocin is released, and the presence of oxytocin, contraction of myometrium takes place. Contraction of myometrium takes place म्हणजे तुम्हाला जन्माला येण्याची प्रक्रिया जर सुरू करायची असेल त्यासाठी काय व्हावं लागतं, आधी बाळाची पूर्ण वाढ झालेली असावी लागते. बाळाची पूर्ण वाढ झाली की लगेच काय होतं, त्याचा इफेक्ट म्हणून युटेरस तुम्हाला थोडं थोडं कॉन्ट्रॅक्शन दाखवलं होतं. आणि थोडंसं कॉन्ट्रॅक्शन दाखवल्यानंतर याचा इफेक्ट म्हणून पिट्युटरी ग्लँडकडून ACTH हार्मोन सिक्रेट होतं, ACTHकडून कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन सिक्रेट होतं, आणि यांचा इफेक्ट म्हणून ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट होतं. आणि जसं ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट झालं की सगळ्या ज्या मायोमेट्रियम आहेत, म्हणजे या वॉल ऑफ युटेरस आहेत, या काय होतात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात आणि कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट्स. आणि मग तुम्हाला तो बेबी खालच्या बाजूला ढकललेलं जाताना दिसेल. ही प्रोसेस चालू होते. ह्या प्रोसेसला आपण सर्वसाधारण डायलेशन म्हणतो. या ठिकाणी डायलेशन होतं. याच दरम्यानच्या काळात अमनियोटिक कॅव्हिटी, अमनियोटिक वॉल जी याच्याभोवती असते ती रप्चर होते. अमनियोटिक मेम्ब्रेन जो असतो तो फिटस भोवतीचा रप्चर होतो आणि आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये जायला मिळतं. पण डायलेशनचा अर्थ इथं अजून क्लिअर झालेला नाही. No, dilation not is completely explained here. What is dilation? Dilation is a process to increase a diameter of uterus and vagina. This is dilation. And this oxytocin stimulate to cervical walls and vaginal walls to expand. And that's why that size of passage is increased. That is called as डायलेशन. त्याला तुम्ही डायलेशन म्हणता. डायलेशन म्हणजे काय प्रोसेस आहे, तर डायलेशनची प्रोसेस ही की या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन झालेलं दिसेल आणि बेबी खालच्या बाजूला ढकललेलं दिसेल आणि त्याचबरोबर ऑक्सिटोसिन सिलेक्ट होईल. याच वेळेस रिलॅक्सिंग हे आपल्याला प्लॅसेंटाकडून हार्मोन सिक्रेट झालेलं दिसेल, ज्याच्यामुळं तुम्हाला सर्विक्स आणि वजायना यांचा पॅसेज इन्क्रीज झालेला दिसू शकतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये जातो आहे, ज्याला एक्सपल्शन म्हटलं जातं. एक्सपल्शन मीन्स इट लास्ट्स फॉर 20 मिनिट्स. डायलेशनची प्रोसेस ही सर्वसाधारण 12 ते 24 तास आपल्याला पाहायला मिळते, पण ही मात्र 20 मिनिटांचीच असते.
म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जन्माला येण्याच्या वेदना ज्या आहेत, काळा ज्या आपण म्हणतो, त्या 12 तासापासून 24 तासापर्यंत सुरू झालेल्या असतील आणि ते पहिलं डायलेशनच्या प्रोसेसमध्ये येतील. तिथून ती प्रोसेस स्टार्ट होईल. पण पुढची एक्सपान्शनची प्रोसेस आहे. इथं तुम्हाला युटेराईन ॲबडॉमिनल कॉन्स्ट्रक्शन वाढले दिसेल. म्हणजे इथं तुम्हाला युटेरस जास्त जोरात फोर्स करताना दिसेल. युटेराईन वॉल जास्त जोरात कॉन्ट्रॅक्ट होताना दिसतील. त्याचबरोबर ॲबडॉमिनल मसल्स आहेत तेही त्याच्यावर प्रेशर आणतील, जेणेकरून ते बाळ खालच्या बाजूला ढकललं जाईल आणि बाळाची नॉर्मल डिलिव्हरी होईल या दृष्टिकोनातून इथं पाहिलं जातं. इन दिस एक्सपान्शन स्टेज, uterine and abdominal wall contraction become stronger and to normal delivery. The fetus passes out through cervix and vagina. The umbilical cord tied and cut off. या स्टेजला आपण बर्थ झाला असं आपण म्हणतो. मूल जन्माला येणं ही प्रक्रिया एक्सपान्शनमध्ये होते. डायलेशनमध्ये कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट करणं, सर्विक्स आणि वजायनाचा साईज वाढवणं इथपर्यंत आहे. ते तिथून मूल बाहेर ढकलून देण्याची क्रिया आहे ती एक्सपान्शनमध्ये येते. आणि शेवटची स्टेज ज्याला प्लासेंटल स्टेज म्हटलं जातं किंवा आफ्टर बर्थ म्हटलं जातं, याच्यामध्ये लास्ट स्टेजमध्ये तुम्ही जो प्लासेंटा कट केल्यानंतर शिल्लक राहिलेला जो मॅटर्नल साईडचा पॅसेंटा आहे, तो पॅसेंटा या प्रेशरमुळं, कॉन्ट्रॅक्शनमुळं आपोआप बाहेर निघून जाणं, या क्रियेला प्लासेंटल म्हटलं जातं किंवा आफ्टर बर्थ म्हटलं जातं. आफ्टर बर्थ, आफ्टर द डिलिव्हरी ऑफ बेबी, द प्लासेंटा सेपरेट्स फ्रॉम युटेरस अँड इज एक्सपेल्ड आउट ड्यू टू सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. दिस प्रोसेस हॅपन्स विदिन 10 to 15 minutes ऑफ डिलिव्हरी. सर्वसाधारण 10 ते 45 मिनिटात डिलिव्हरीनंतर हा प्लासेंटा निघून येण्याची क्रिया म्हणजे प्लासेंट स्टेज किंवा आफ्टर बर्थ असते. यानंतरची स्टेज येते लॅक्टेशन. लॅक्टेशन मीन्स प्रोडक्शन ऑफ मिल्क. मॅमरी ग्लँड प्रोड्युसिंग मिल्क ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी. दिस इज द लॅक्टेशन. प्रोडक्शन ऑफ मिल्क्स in mammary gland under the effect of prolactin hormone. Means milk production takes place in mammary gland under the action of prolactin hormone. And initial secretion of milk is called as colostrum. Colostrum is sticky yellow fluid, contains protein, lactose and antibodies. आता लॅक्टेशन म्हणजे काय तर मिल्क तयार होण्याची क्रिया. मिल्क तयार कुठं होतात? मॅमरी ग्लँडमध्ये होतात. मॅमरी ग्लँडवर कुणामुळे होतात तर प्रोलॅक्टिन हार्मोनच्या सिक्रेशन. ज्यावेळेस प्रोलॅक्टिन हार्मोन मिल्क प्रोड्युसिंग हार्मोन आहे, मिल्क तयार करतं. त्याच्या अगोदर मिल्क तयार होत नाही. मिल्क कधी तयार होतं? डिलिव्हरीनंतर. प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रेट झाले की मॅमरी ग्लँड लगेच काय करतात? मिल्क प्रोडक्शन करतात. आणि सुरुवातीचं मिल्क जर तुम्ही बघितलं त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात. ते येलोइश कलरचं असतं, थोडं स्टिकी असतं, ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात, प्रोटीन्स असतात, लॅक्टोज असतं. हे सगळं घटक असतं. ज्याला तुम्ही चीक म्हणता, तो चीक म्हणजेच कोलेस्ट्रॉल असतो आणि ते सुरुवातीला बाळाला इसेन्शियल असतं, ते तयार करायला मिळतं. आत्तापर्यंत आपण नुसतं थेरॉटिकल बघितलं. आता आपण प्रत्यक्षात बघूया कशा पद्धतीनं ही पार्च्युरेशनची प्रक्रिया होते. त्यासाठी आपण पुढची व्हिडिओ पाहूया. लेट्स सी हाऊ एक्झॅक्टली पार्च्युरेशन टेक्स प्लेस इन आवर बॉडी. Carefully, observe carefully. This is a cervix and this is vagina. Uterus. The uterine wall contracts and they push the baby. This is the first step. At this step, ACTH hormone, corticosteroid hormone, they are secreted, and due to this oxytocin hormone release, the enlarged cervical region. This is the dilation takes place. The baby pushed down. The cervical and vaginal passage is increased. Baby pushed down. Now let's see again.
baby pushed down by the wall of uterus, uterine contraction. This baby pushed down, dilation takes place, increase the cervix and vaginal diameter. This is called as dilation. डायलेशन होता है, बेबी पुढं पुढं सरकतो आहे, ही प्रोसेस आली. याच्यानंतर हा बेबी कसा पुढे येतो बघूया आपण. Let's see how the baby pushed by the uterine wall. Now the head of baby comes out from the vaginal opening. Push it. Slowly comes out from the female genital tract. Here is this is the vagina, this is the placenta. Now this placenta is tied and it's cutted. The baby is separated. It's born as a new individual, and this placenta is removed due to severe contraction of uterus removes. That is called as afterbirth. This is the pregnancy and parturition. Let's see next. Till then, goodbye.